आपण काय शिकणार आज चक्रीपाठ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं वापरलं जाणारं एकदम घातक आणि तिखट शस्त्र म्हणजे चक्रीपाठ. आपण जर बघितलं तर अनेक सैन्य जर आपल्याला आक्रमण केलं आणि तुम्ही जर एकटा असेल तर तुम्ही मारू शकणार का अनेक सैन्यांना? समजा तुम्ही जर 10-15 लोक बाहेर मारायला आणि मी एकटा काय करू शकतो का? तर नाही. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शस्त्र उभा केलं. या शस्त्राचं नाव आहे चक्रीपाठ. हे तर तुम्हाला हे धोरण दिसतात ते आधीच्या काळी साखळी असायची. काय असायचे मला? साखळी असायची. आता आपण साखळी हे कमी बघतो. आणि हे जे बॉल दिसतात हे कोळसा असायचे. काय असायचे? कोळसे असायचे. आणि त्यावेळी काय करायचं की अनेक लोक जर मारायली तर त्यावेळी हे सगळे शस्त्र ही लोक कशी रोखवायची त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शोधून काढलं. आणि आपण जर बघितलं एक मच्छीमार असतो आणि अनेक माशांना पकडतो. ते कशाच्या साहाय्याने? तर एका जाळ्याच्या साहाय्याने एक जाळा असं फेकतो आणि अनेक मासे तर काय होतं एकत्र होतं आणि ते मासे एकत्र फोडून आणतो. हे त्या प्रकारचं शस्त्र आहे. आपण याला गती द्यायची पहिला. आपण पहिला स्वतःवरती फिरायचं. आपण काय करतो? स्वतःवरती फिरायचं आणि परत आपल्या चक्री त्यामुळे काय करायचे आपण हात रोटेशन करायचे. आणि अनेक काय बघायचं सांगितलं अनेक जर लोक आपल्याला मारायले तर कसे करायचे? तुम्ही अनेक लोक माझ्यावर मारायला आहे तर आपण वरती टाकायचं आणि अनेक लोक काय येतात खाली द्यायचे पडतात. काय बरोबर हे असे टाकायचे आणि खाली काय करायचं लोक चालू असं करायचे आणि सैन्य मारायचे. आता त्यामध्ये हे कळवलं दाखवले विशिष्ट प्रकारचे. स्टार्ट. चालू करा ना परत. इसको क्या बोलते हैं? चक्रीपाठ. ये देखो हाथ ऐसे नीचे ऊपर किया तो कैसे दिखता है देखो. और ऐसे आप बैठ के भी कर सकते हो. ये देखो कैसे लगता है. सो के भी कर सकते हो. और रुकना तो मैं क्या करना है ऐसे रुकना है. आप ऐसे आगे भी कर सकते हो. गाड़ो और इससे एक बोट पे घेऊ शकतो. वही आपको आज सीखना है. चलो इसके बाद